वस्तीतील 118 झाडांच्या कत्तली प्रकरणी अखेर जागा मालक राजेंद्र हजारे, शिवानंद पाटील सह चौघांवर गुन्हा दाखल झाला, तर त्यांना 1,18,00,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे। सलगर वस्ती परिसरातील 15 एकर जागेवर 118 झाडांची कत्तल हा प्रकार खूप गंभीर असून वृक्ष प्राधिकरणाकडे असलेल्या अधिकारानुसार तोडलेल्या प्रत्येक झाडाला 1,00,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असा जबर दंड करण्यात येईल। वन विभागाने या झाडांचं मूल्यांकन केलं आहे। त्यांच्या अहवालातून झाडांचं किती रुपयांचं नुकसान झालं याचा दंडही एकत्रित वसूल करण्यात येईल। इतकंच नव्हे तर जागेवर विनापरवानगी कुंपण उभारल्याप्रकरणीही जागा मालकाला दंड ठोठावण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले। एकाच ठिकाणची 118 झाडं तोडणं हा जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे। भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी अधिक कठोर शिक्षा केली जाईल। सर्व दंडाची रक्कम एकत्रित वसूल करण्यात येईल। ती न भरल्यास या जागेवर किंवा मालकांच्या नावे असलेल्या दुसऱ्या जागेवर बोजा चढवण्यात येईल। तूर्त जागा मालकाला नोटीस देऊन त्यांची बाजू मांडण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे, असंही आयुक्त म्हणाले। दरम्यान महानगरपालिकेच्या उद्यान विभागानं जागा मालक तथा जनकल्याण मल्टीस्टेटचे राजेंद्र पुंडलिक हजारे यांच्यासह आशा राजेंद्र हजारे, शिवानंद यशवंत पाटील, अंकित शिवानंद पाटील यांची नावे संबंधित गुन्ह्यात वाढवावीत असं पत्र सलगर वस्ती पोलीस ठाण्याला दिलं होतं। त्यानुसार या चौघांवर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। यापैकी राजेंद्र हजारे आणि शिवानंद पाटील यांची पोलिसांनी चौकशी केली। हा जामीनपात्र गुन्हा असल्यानं नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आलं। इतर 2 संशयित परगावी असल्याचं कारण देत चौकशीला हजर राहिले नाहीत। त्यांची नंतर चौकशी करण्यात येईल अशी माहिती तपास अधिकारी फौजदार सूरज कोतवाल यांनी दिली। एकूण 1,18,00,000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल असंही पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं।